जिल्हा परिषद साकोली येथे क्रीडा संकुलच्या समोर जिल्हा परिषद हायस्कूल या मार्गावर जिल्हा परिषद येथे सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू राधेश्याम खोब्रागडे मागच्या वर्षी रिटायर झाले। मागच्या वर्षी 58व्या वर्षी रिटायर झाले। त्यामुळे कोणत्याही प्रकारची पार्टी न देता त्यांनी 58 झाडे पटांगणामध्ये लावली व त्यांची वर्षभर जोपासना केली। ते झाडे मोठे झालेले आहेत व तिथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी कृषी अधिकारी राधेश्याम खोब्रागडे, डॉक्टर जितेंद्र कुमार ठाकूर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजे रंगारे, डॉक्टर बिसेन, प्रभाकर सपाटे, डॉक्टर रंजन शेंडे, पत्रकार आशिष शेडगे, मनीष काशीवार आणि धर्मेंद्र अग्रवाल इत्यादी मानवांच्या उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला। सर्व झाडांची पूजा करण्यात आली। त्या ठिकाणी शेणखताचा केक बनवण्यात आला व तो शेणखत प्रत्येक झाडाला आज देण्यात आला। भर पावसात हा उपक्रम आज राबवण्यात आला। त्यानंतर सर्वांना अल्कोहोलची व्यवस्था करण्यात आली। भरपूर वृक्षप्रेमी या प्रसंगी उपस्थित। तर आज दिनांक 30 जून 2024 मागील वर्षी आपण सौ सिंधू खोब्रागडे जिल्हा परिषद हायस्कूल साकोली इथून 30 जून 2023ला सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त या ठिकाणी आम्ही 58 झाडांची लागवड केली आहे। त्यांचं वय या मागच्या वर्षी 58 वर्ष झाले। त्यानिमित्त आपण या ठिकाणी 58 झाडांची वृक्ष लागवड केलेली आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी ठिबक पण फिट झालेली आहे। सगळ्या झाडांना जेवढे झाडं लागवड केली आपण तेवढे संपूर्ण झाडं जगलेले आहेत। हा माझ्या मनात विचार नव्हता की बाबा झाडांचा वाढदिवस करावा, पण आम्ही मॉर्निंग वॉकला जेव्हा इथे येतो तर सुनील मिश्रा या नावाचे ग्रस्त आहेत, इथले व्यक्ती आहेत, त्यांनी आठवण केली की बाबा साहेब तुमच्याकडून पार्टी पाहिजे। म्हटलं कशाची? म्हणजे आपण झाडांचा वाढदिवस करायचा। मग त्यांनी वाढदिवस म्हटलं तर म्हटलं वाढदिवस कसा करायचा, डोक्यात सारखा घुसत नव्हतं बरोबर। मग खूप विचार केला घरी काय करायचं, तर मग म्हटलं नाही आपण केक करायचा। आपण जेव्हा आपण स्वतःचा वाढदिवस करतो तर काहीतरी आपण गोडधोड आपण खातो, जे आपल्याला व्यवस्थित वाटते, जे आवडते तेच खाद्य आपण घेतो। तसंच वृक्षांना सुद्धा शेणखताची आवश्यकता आहे आणि वृक्षांना ह्या खत आवडते। म्हणून मग विचार केला बा नाही या ठिकाणी आपण शेणखताचा केक केला पाहिजे आणि प्रत्येक झाडाला आपण आजच्या दिवशी जे उपस्थितीत जेवढे लोक आहेत हे त्या झाडांना एक मूळ जरी टाकलं तर त्यांची अधिक वाढ होईल या उद्देशाने या ठिकाणी आपण वृक्षाची लागवड केलेली आहे। वृक्ष लागवड करण्याचा एकच उद्देश की पर्यावरणाला समतोल ठेवणे आणि पर्यावरणाला समतोल ठेवून लोकांच्या मनात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे, वृक्षांबद्दल प्रेम निर्माण करणे आणि त्यानिमित्तच इथं आपण वृक्षाची लागवड केलेली आहे। आजच्या या वाढदिवसाच्या प्रसंगी मला एवढंच सांगावंसं वाटते की मी 30 जून 2023ला शाळेतून सेवानिवृत्त झाले। तर सेवानिवृत्तीच्या दिवशी मागील वर्षी काहीतरी असा विशेष नवीन उपक्रम करावा आणि वृक्ष लागवड करावी। तसं माझ्या मनात वृक्षांविषयी खूप आधीपासूनच प्रेम आहे। माझ्या घरी पण मी छोटीशी बाग तयार केलेली आहे। मला असं वाटत होतं की माझ्या शाळेतले विद्यार्थी या रस्त्याने येतात, शाळेत प्रवेश करतात, तर त्यांना ऊन वारा पाऊस लागत असतो, तर मी लावलेले वृक्ष हे मोठे होतील आणि कालांतराने काही दिवसानंतर जवळजवळ त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सावली मिळेल, पावसापासून त्यांचं संरक्षण होईल, त्यांच्या मनात वृक्षाविषयी आवड निर्माण होईल, वृक्षप्रेम निर्माण होईल आणि ते वृक्ष संवर्धन करतील। तसे ते करतच आहेत। मी जेव्हा जेव्हा नसली तेव्हा तेव्हा आमच्या शाळेचे शिक्षक सर त्या वृक्षांकडे त्या झाडांकडे लक्ष देतात, त्यांना पाणी देतात, त्यांची काळजी घेतात। तर या प्रसंगी मला एवढंच सांगावं असं वाटते की सगळ्यांनी म्हणजे झाडं लागवड करावी, कारण झाडं नसली तर आपण नसतो, कारण झाडं हे कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात। आता आपल्याला ऑक्सिजनची खूप आवश्यकता आहे। हॉस्पिटलमध्ये आपल्याला 1 तासासाठी ऑक्सिजन डॉक्टर देतात, तर त्यांचे धन्यवाद मानतो। पण हे वृक्ष आपल्याला नेहमी 12ही महिने आपल्याला ऑक्सिजन देत असतात।
तर त्यांचे खूप धन्यवाद मानून आपण त्यांची लागवड करावी. या प्रसंगी मला सगळ्यांना हेच सांगावंसं वाटते. सिंधुताई राधेश्याम खोब्रागडे मॅडम जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथून सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्या 58व्या वाढदिवसाच्या प्रसंगी म्हणा किंवा 58 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मान्य श्री राधेश्याम खोब्रागडेजींनी जी कल्पना आमच्यासमोर मांडली की मी या परिसरामध्ये 58 झाडं लावणार आहे, ती पण पामचे. तर हे जेव्हा आमच्या शाळेला मुख्याध्यापक सांगितलं तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला की एक चांगल्या प्रकारे या प्रिमायसिसला कॅम्पसला एक चांगल्या प्रकारची वृक्षांची लागवड या प्रिमायसिसमध्ये होत आहे आणि पुढे जाऊन हे वृक्ष जेव्हा मोठे होतील या कॅम्पसचं जेव्हा महत्त्व आहे, जेव्हा आपण एखाद्या ऑफिशियलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या मोठ्या कॅम्पसमध्ये जातो ज्या प्रकारचे झाडं पाहतो त्या कॅम्पसमध्ये नाही आहेत आणि ही कल्पना यांनी इथं मांडली आणि चांगल्या प्रकारचं मागच्या वर्षी 30 जून 2023ला लावले झाडं आज पूर्णपणे सगळे जगलेले आहेत. लोकांच्या मनामध्ये आज जेव्हा या कॅम्पसमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला फिरतात तेव्हा एक अतिशय आनंद निर्माण होतो की इतके चांगले झाडं आज दिसत आहेत. पुढील 10 वर्षांनी जेव्हा झाडं अजून मोठी होतील तेव्हा कॅम्पस आणि झाडं याचं महत्त्व समाजाला कळेल आणि लोकांनी सुद्धा या उपक्रमापासून काहीतरी शिकावं आणि आपण सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असं होऊ शकते त्या ठिकाणी आपल्या प्रयत्न करावा आणि झाडं लावावा. या प्रसंगी आज या झाडांना 1 वर्ष होत आहे, सगळे झाडं जिवंत आहेत याचं पूर्ण श्रेय, कारण पूर्ण झाडांची वर्षभर देखरेख पाहण्याचं काम आम्ही तर केलंच थोडंफार, पण आमच्यापेक्षा जास्त सकाळपासून तर सायंकाळीपर्यंत मान्य राधेश्याम खोब्रागडे सर आणि मॅडमनी केलेलं आहे. त्यासाठी ठिबक सिंचनची व्यवस्था विशेष केलेली आहे. सिक्युरिटी म्हणून त्या झाडांना जाळी लावलेली आहे आणि एक माणूस नेहमी ते पाठवत राहतात देखरेख करण्यासाठी. या सगळ्या गोष्टीचं धन्यवाद श्रेय त्या मान्य राधेश्याम खोब्रागडेजी आणि सिंधुताई खोब्रागडे मॅडमना द्यावं तेवढं कमी आहे. आज आपण जिल्हा परिषदच्या ग्राउंडवरती मान्य राधेश्यामजी खोब्रागडे सरांनी मागच्या वर्षी 58 झाडे लावून वृक्षारोपणाचा एक शानदार उपक्रम हाती घेतला आहे आणि आपल्याला त्यापासून काही प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश. प्रेरणाच मिळावी नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येकानं येणाऱ्या निसर्गाच्या प्रकोपाला कुठंतरी बळी पडू नये आणि आपले जीवनमान सुदृढ व्हावं यासाठी प्रत्येकाने आपला हातभार लावून निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी कार्य करावं. आजचा वाढदिवस हीच प्रेरणा देऊन जाते. हजारो सालापूर्वी आपल्या महान साधू संतांनी सुद्धा म्हटले आहे, वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वनचरे, असं जे काही प्रतिपादन केलं आहे ते काही खोटं नाही आहे. आपण मनावर घेऊन हे कार्य केलं तर निसर्गाचं संतुलन राहील आणि येणाऱ्या पिढीला आपल्यांना सुद्धा त्याचा उत्कृष्ट लाभ घेता येईल आणि आपले जीवन नेहमी शांततामय सुदृढ राहण्यास मदत होईल. हीच प्रेरणा आजच्या दिवशी घेऊ आपण आणि ह्या झाडाचा उपक्रम लावून सरांनी जो आपल्याला प्रेरणा पाडून दिला त्याचं मी कौतुक करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.